मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना फोन आला आणि मातोश्रीची शिवसेनेवर कुरघोडी केल्याचं बोललं जातंय। मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईनं वादग्रस्त प्रस्ताव रखडलेले जमीन लाटण्यासाठी प्रस्ताव आणल्याचा आरोप होतो आहे। तर मुंबई महानगरपालिकेत एक मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळते। आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सुधार समितीतले 4 महत्त्वाचे आणि वादग्रस्त प्रस्ताव हे प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत पाठवण्यात आले आणि आदित्य ठाकरे यांच्या आक्षेपांनंतर आमदार मिलिंद नार्वेकर यांनी फडणवीसांना प्रस्तावांमधील फोन करून त्रुटींची सविस्तर माहिती दिली। त्यानंतर फडणवीसांनी मध्यरात्रीच भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधला संघर्ष सध्या तरी टळलेला आहे। त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलले होते आणि मी पण तिथे फॉलोअप मध्ये होतो, कारण त्यांच्या सांगण्याने मी फॉलोअप करत होतो आणि तो जो फॉलोअप आहे त्याला आज यश आलेलं आहे। त्याच्यामुळे ह्याच्यापुढे समंजसाने काम विरोधक आणि सत्तारूढ म्हणून करतील आणि चांगलं काय ते करतील असं मला वाटतं।